सोलापूर जिल्ह्यातील खुल्या जागांच्या बेकायदेशीर खरेदी विक्री व्यवहारांच्या नोंदी रद्द करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत असे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला गेल्या काही दिवसांपासून अकृषिक रेखांकनातील खुल्या जागा अर्थात ओपन स्पेस बेकायदेशीरपणे विकल्या जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। या गंभीर विषयावर मंगळवारी 30 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली। सोलापूर जिल्ह्यातील खुल्या जागांच्या बेकायदेशीर खरेदी विक्री व्यवहारांच्या नोंदी रद्द करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले। या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, तहसीलदार महसूल दिनेश पारगे, तहसीलदार बार्शी FR शेख तसंच सहाय्यक संचालक नगर रचना विभाग अधीक्षक भूमी अभिलेख घोडके आणि दुय्यम निबंधक उपस्थित होते। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं की नियमानुसार मंजूर रेखांकनातील खुल्या जागांची खरेदी विक्री करता येत नाही, तरी देखील काही विकासकांकडून अशा जागांचे बेकायदेशीर व्यवहार होत असल्याचं तक्रारींमधून स्पष्ट झालं आहे। हे प्रकार थांबवण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी दक्षता घेणं आवश्यक असल्याचे निर्देश त्यांनी दिले। बैठकीत दुय्यम निबंधकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या की खरेदी विक्री दस्त नोंदणी करताना रेखांकन तपासून खुल्या जागेचा व्यवहार होत नाही ना याची खात्री करावी। तसंच तलाठी आणि नगर भूमापन अधिकाऱ्यांनीही अशा नोंदी घेताना खुल्या जागेचा दस्त नसल्याची खात्री करावी। जर अशा प्रकारचे दस्त नोंदणीसाठी आले तर संबंधित तहसीलदारांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना त्वरित अवगत करावं। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्व तहसीलदारांना आपल्या स्तरावर बैठक घेऊन तलाठी आणि मंडलाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्याचे आदेश दिले। खुल्या जागेची बेकायदेशीर खरेदी विक्री झाल्यास अशा व्यवहारांच्या नोंदी रद्द करण्यात याव्यात, तसंच संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत असंही त्यांनी स्पष्ट केलं। या विषयावर प्राप्त तक्रारींची चौकशी करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे। नागरिकांकडून आणखी तक्रारी असल्यास त्या तहसीलदार महसूल किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदवाव्यात असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं।